बरेच लोकं विचारतात गाडीमध्ये हवा किती भरली पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये पण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर चला मी तुम्हाला सांगतो गाडीमध्ये हवा किती भरली पाहिजे. तर हाच आपल्याकडे आहे Ertigaचं CNG मॉडेल. आता प्रत्येक गाडीमध्ये आहे ना डोअर ओपन केल्यानंतर आहे ना, इथे जर बघितलं ना, तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं. आता या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे, की कोल्ड टायर प्रेशर आहे म्हणजे ज्यावेळेस गाडी कोल्ड असेल ना, त्यावेळेसचा हा टायर प्रेशर आहे. बेसिकली गाडी उन्हामध्ये हवा भरली ना, तर ते त्याच्यानंतर कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन होतं हवेचं. त्याच्यामुळे ती प्रॉपर हवा दाखवत नाही. आता इथं जर बघितलं ना, तर 1 ते 4% आणि थोडंसं लगेच जर असेल ना, तर फ्रंट टायरसाठी 29 आणि बॅक टायरसाठी पण 29. पण ज्यावेळेस गाडीमध्ये तुमचे 5 ते 7 जण असतील, आता ही गाडी 7 सीटर त्याच्यामुळे, तर आणि लगेच असेल, तर तुमच्या गाडीची फ्रंट टायरची जी हवा आहे ना, ती 32 असायला पाहिजे आणि बॅक टायरची जी हवा आहे, ती 38 असायला पाहिजे. प्रत्येक गाडीमध्ये हे मेन्शन असतं. तर तुमच्या गाडीमध्ये इथे चेक करायचं तुम्हाला हवा भरायच्या टाईमला आणि त्यानुसार गाडीची हवा भरायची आहे. बाकी व्हिडिओ आवडला ना, तर लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोकॅन मराठी पेजला नक्की फॉलो करू शकता. धन्यवाद.